Welcome students. Now let's continue problem set 5, question number 17. Okay. काय दिलाय problem? Given A bracket मध्ये 4 minus 3 and B bracket मध्ये 8 5. Find the coordinates of the point that divides segment AB in the ratio 3:1. बरं. 17th question. A bracket मध्ये 4 minus 3, B bracket मध्ये 8 5 are the given points. Find the coordinates of point that divides segment AB in the ratio 3:1. A, B. A से coordinates है 4 minus 3. B से coordinates है 8 5. याच्या खाली x1 y1 इथे x2 y2 आणि तो C पॉइंट असेल ज्याला सेगमेंट AB ला 3:1 या रेशो मध्ये डिवाइड केलेलं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की असं लिहिल्यामुळे कधीही डिस्टन्स फॉर्म्युला चुकत नाही. सॉरी सेक्शन फॉर्म्युला, डिस्टन्स नाही सेक्शन फॉर्म्युला. लेट C ब्रॅकेट मध्ये xy be the point which divides segment AB in the ratio 3:1. By section formula, mx2 plus nx1 upon m plus n x coordinate साठी आणि y coordinate साठी my2 plus ny1 upon m plus n. mx2 3 into bracket 8 plus nx1 1 into bracket 4 upon m plus n म्हणजे 3 plus 1. y coordinate my2 3 into bracket 5 ny1 1 into bracket minus 3 upon 3 plus 1 x coordinate 8 3 is 24 plus 4 upon 4 y coordinate 5 3 is 15 minus 3 upon 4. 24 plus 4 28 upon 4 and y coordinate 12 upon 4. 4 7 is 28 and 4 3 is 12. Therefore C point जो होता आपला xy याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला आता काय मिळाले सांगा 7 3 हे तुम्हाला त्याने विचारलं. Now question number 18. Next one. Find the type of quadrilateral if the points A, B, C, D are joined serially. असं म्हटलेलं आहे. A, B, C, D. A से जे कोऑर्डिनेट्स आहेत ते -4 -2 आहेत. B से कोऑर्डिनेट्स आहेत -3 -7. C से कोऑर्डिनेट्स आहेत 3 -2 आणि D चे कोऑर्डिनेट्स आहेत 2 3. हे चारी जर आपण सिरियली जर जॉईन केले तर तुम्हाला तो कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल मिळतो असं त्याने विचारलेलं आहे. आपलं बेसिक पहिले नेहमीसाठी हे 4 डिस्टन्सेस तरी आपण काढूया, पुढचा पुढं ठरवता येईल. ठीक आहे.
ए ब्रॅकेट मध्ये -4 -2, बी ब्रॅकेट मध्ये -3 -7, सी ब्रॅकेट मध्ये 3 -2, डी ब्रॅकेट मध्ये 2 3 are the vertices of quadrilateral ABCD by distance formula. पहिल्यांदा आपण AB हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करूया. AB फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला आधी लिहायचं तुम्ही. -4 मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर, -2 मायनस प्लस 7 चा ब्रॅकेट स्क्वेअर, अंडर रूट त्याचा डिफरन्स -1 त्याचा स्क्वेअर, हा डिफरन्स 5 त्याचा स्क्वेअर, -1 चा स्क्वेअर +1 आणि 5 चा स्क्वेअर 25, म्हणजे डिस्टन्स AB तुम्हाला √26 मिळणार आहे. आता असंच डिस्टन्स BC कॅल्क्युलेट करतो. बी आणि सी कडे बघा. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर, -3 ब्रॅकेट स्क्वेअर, सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर, -7 + 2 ब्रॅकेट स्क्वेअर, -3 म्हणजे -6 चा ब्रॅकेट स्क्वेअर, हे -5 चा ब्रॅकेट स्क्वेअर, हे झाले 36 पुढे 25 म्हणजे ऍडिशन √61, हे झालं डिस्टन्स BC. √61. आता यानंतर हे डिस्टन्स तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करायचं. डिस्टन्स सी फॉर्म्युला वापरायचा, त्याचा आन्सर येतो √26. ते झाल्यानंतर मग डिस्टन्स AD कॅल्क्युलेट करायचं. डिस्टन्स AD त्याचा आन्सर येणार आहे √61, म्हणजे हे डिस्टन्स येणार आहे √26 आणि हे डिस्टन्स येणार आहे √61. हे तुम्ही चारही डिस्टन्सेस पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्यायचे. मग हे झाल्यानंतर अपोजिट साइड्स कडे लक्ष द्या. अपोजिट साइड्स इक्वल झाले का बघा. म्हणजे देयरफॉर सेगमेंट AB congruent CD and segment BC congruent AD. Segment BC congruent segment AD. Thus, opposite sides of quadrilateral ABCD are congruent. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर तो पहिली गोष्ट पॅरलोग्राम असतो. पण काय सांगावं, समजा जर डायगोनल्स कॉन्ग्रुएंट झाले तर तो रेक्टँगल पण होऊ शकतो. त्यामुळे डायगोनल्स कॅल्क्युलेट करून ठेवूया. त्याच्या लेंथ वरून मग फायनल आन्सर ठरवायचं की तो काय आहे. क्वाड्रिलॅटरल रोम्बस आहे का पॅरलोग्राम आहे का रेक्टँगल आहे, हे त्याच्यानंतर ठरेल तुम्हाला. ठीक आहे. हे झाल्यानंतर मी आता रब करतो. ओके, बरं आपण इथपर्यंत येऊन थांबलेलं की अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असल्यामुळे तो काय आहे सांगा, तर तो क्वाड्रिलॅटरल ABCD पॅरलोग्राम. अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट आहे. आता आपण AC ची लेंथ कॅल्क्युलेट करू. हे बघा, म्हणजे डायगोनलची लेंथ आहे. नाउ डिस्टन्स AC इक्वल्स, चला A आणि C कडे बघा. रूट ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर, -4 -3 ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर, -2 -2 म्हणजे +2 चा ब्रॅकेट स्क्वेअर.
हे झाले -7 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे झाले 0 चा स्क्वेअर म्हणजे 0 म्हणजे √49 झाले 49 म्हणजे 7. मग डिस्टन्स AC तुम्हाला किती मिळालं सांगा? डिस्टन्स AC 7 मिळालं. आता असंच तुम्ही डिस्टन्स BD कॅल्क्युलेट करायचं, तुमचं तुम्ही स्वतः करायचं. डिस्टन्स BD मी मगाशी ते करून ठेवलेलं आहे. डिस्टन्स BD चा आन्सर 5√5 आहे. म्हणजे थोडक्यात AC आणि BD कॉन्ग्रुएंट नाही आहेत. म्हणजे लेंथ AC नॉट इक्वल्स लेंथ BD. म्हणजे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट नाही आहेत, पण अपोजिट साइड्स मात्र कॉन्ग्रुएंट आहेत. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि डायगोनल्स कॉन्ग्रुएंट नाही आहेत. देयरफॉर लास्ट लाइन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. हे तुमचं फायनल आहे. ओके. Now question number 19. The line segment AB is divided into 5 congruent parts at P, Q, R, S such that A dash, P dash, Q dash, R dash, S dash, B. If point Q 12, 14, S 4, 18 are given, find the coordinates of A, P, R, B. ह्याचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स विचारले. एका सेगमेंटचे काय दिले त्यांनी 5 इक्वल पार्ट. फार सोपा प्रॉब्लेम आहे पण लेंथ थोडीशी मोठी असते. बघा A डॅश P डॅश Q डॅश R डॅश S डॅश B. 5 इक्वल पार्ट झाले. 1 2 3 4 आणि 5 इक्वल पार्ट झाले. आता कोणाकोणाचे कोऑर्डिनेट्स दिले तुम्हाला? Q 12 14 दिलाय तुम्हाला. Q 12 14, S 4 18, आणि राहिलेले जे आहेत ना पॉइंट्स, आता A x1 y1, P x2 y2, R x3 y3 आणि B x4 y4 यांचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स त्यांनी विचारलेले आहेत. यात तुम्हाला काय कळलं पाहिजे माहिती काय याच्यात? फक्त या ठिकाणी बघा मी कसं काय काय म्हणतो. हे बघा P हा AQ चा मिड पॉइंट असतो. Q हा PR चा मिड पॉइंट असतो. Q हा AS चा देखील आहे बघा. A आणि S त्याचा मिड पॉइंट असतो. त्यानंतर बघा R हा QS चा मिड पॉइंट असतो. R हा PB चा देखील मिड पॉइंट असतो. असं तुम्हाला त्यातून वापरता आलं पाहिजे. आता बघा S हा RB चा मिड पॉइंट असतो. R हा पॉइंट QS चा मिड पॉइंट असतो. याच्यावरून तुम्हाला काही ना काही मिळत जाणार आहे, लक्षात ठेवा. हे महत्वाचं. कोण फिगर ड्रॉ करा आणि चेक करा कोण कोणाचा मिड पॉइंट आहे. एवढं सापडलं की तुम्हाला लगेच सॉल्व्ह होतं. बरं, सोल्युशन बघा. सेगमेंट AB is divided into 5 congruent parts at points P, Q, R, S where सांगा Q पॉइंट किती दिलाय तुम्हाला? 12 14. S पॉइंट किती दिलाय तुम्हाला? 4 18. आता तुम्ही पहिल्यांदा या R पॉइंट कडे लक्ष द्या. R हा QS चा मिड पॉइंट आहे की नाही बघा. R ब्रॅकेट मध्ये त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत सांगा? x3 y3 is midpoint of
सेगमेंट QS. Next line, by midpoint formula. By midpoint formula. सांगा x3 equals 12 plus 4 upon 12 plus 4 upon 2 and y3 equals 14 plus 18 upon 2. Therefore x3 equals y3 equals inch addition is 32. x3 equals 8, y3 equals 16. x3 y3 मिळाले म्हणजे तुम्हाला त्या r चे कोऑर्डिनेट्स मिळाले. x3 y3 काय मिळाले तुम्हाला? r चे कोऑर्डिनेट्स मिळाले ब्रॅकेट मध्ये 8 16. बघा 8 आणि 16. मी मुद्दामून कलर का वापरलाय? हे आपल्याला नंतर मिळालेले कोऑर्डिनेट्स आहेत त्यांचा एकेकाचा विचार करा. सेम हा मिडपॉइंटचा पार्ट आता नुसता कंटिन्यू करत राहायचा आहे. फार सोपं आहे. बघा आता एस इकडची बाजू जरी पूर्ण करूया. एस हा आरबी चा मिडपॉइंट आहे, बरोबर आहे? बघा एस ब्रॅकेट मध्ये 418 इज midpoint of कोणा सांगा? आरबी, सेगमेंट आरबी चा मिडपॉइंट. फक्त या तिघांकडे लक्ष द्या बस, बाकी काही नाही. हे बाकी दिसतच का? हा मिडपॉइंट आहे, या दोघांची ऍडिशन अपॉन 2 एवढा असतो, हे आपल्याला माहिती पाहिजे. पुन्हा बाय मिडपॉइंट फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेट म्हणजे कोण? 4 हा यांची आणि यांची ऍडिशन अपॉन 2 इतका असतो. 8 plus x4 8 plus x4 हे बघा 8 plus x4 अपॉन 2 आणि त्याचा जो y कोऑर्डिनेट आहे बघा 18, y कोऑर्डिनेट जो आहे तो 16 plus y4 अपॉन 2 इतका असतो. आता हे 2 ट्रान्सफर 8 is equal to 8 plus x4 हे ट्रान्सफर 18 to the 36 is equal to 16 plus y4. 8 इकडे आणून मायनस करा, 0 equals x4. 36 इकडे आणून मायनस करा म्हणजे 20 equals y4. म्हणजे x4 चा आन्सर 0, y4 चा आन्सर 20. म्हणजे बी पॉइंट आहे ना तुमचा, बी पॉइंट जो x4 y4 आहे त्याचा आन्सर मिळाला तुम्हाला 020. हे झाले तुमचे बी चे कोऑर्डिनेट्स जे तुम्हाला 020 इतकी मिळाली. ठीक आहे. आता हा फिगर जेवढी त्या फिगरकडे पाहता येईल तेवढं व्यवस्थित बघा. आता बघा हे मिळाले, हे मिळाले, हे मिळाले, हे माहिती आहे. आता हे दोन राहिले बघा. सांगा हा जो एक नाही, हा सॉरी हा क्यू पॉइंट, क्यू जो पॉइंट आहे तो पीआर चा काय आहे सांगा? पीआर चा मिड पॉइंट आहे. मग याच्यावरून आणि ह्याच्यावरून तुम्हाला त्याचा आन्सर मिळू शकतो. बघा परत सांगा क्यू काय आहे सांगा? क्यू कोणाचा मिड पॉइंट आहे सांगा? क्यू हा त्या पीआर चा मिड पॉइंट आहे. क्यू ब्रॅकेट मध्ये 1214 इज midpoint of segment PR. पुन्हा एकदा बाय midpoint फॉर्म्युला. क्यू चा बघा हा 12 हा जो नंबर आहे हा तो याची आणि याची ऍडिशन म्हणजे 8 आहे ऍक्च्युअली. x2 plus 8 upon 2 एवढा असतो. आणि जो y कोऑर्डिनेट आहे ना 14 हा
y2 plus y3 म्हणजे ऍक्च्युअली 16 y2 plus 16 upon 2 इतका असतो. 2 ट्रान्सफर 12 2 is 24 equals x2 plus 8. 2 transfer 14 to the 28 equals y2 plus 16. 8 LHS मध्ये आणा is equal to x2. 16 LHS मध्ये आणा therefore यांचा डिफरन्स 16 is equal to x2 12 is equal to y2. आता x2 y2 म्हणजे कोण पॉइंट आहे तो p मिळाला बघा. म्हणजे p x2 y2 याचे कोऑर्डिनेट्स मिळाले तुम्हाला 16 12. काय मिळाले तुम्हाला 16 12. आता राहिला ते a चे कोऑर्डिनेट्स a. आता मला सांगा p हा aq चा मिड पॉइंट आहे. p is midpoint of segment aq. पुन्हा एकदा बाय मिडपॉइंट फॉर्म्युला सांगा 16 is equal to x1 plus 12 upon 2 आणि 12 is equal to हा 12 y1 plus 14 upon 2. 2 transfer 16 to the 32 x1 plus 12. 2 transfer 12 to the 24 y1 plus 4. 12 इथं माइनस करा 14 इकडे आणून माइनस करा. दोघांचा डिफरन्स 20 is equal to x1. दोघांचा डिफरन्स 10 is equal to y1. म्हणजे x1 y1 म्हणजे a चे कोऑर्डिनेट्स मिळाले. काय झाले सांगा त्या पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स असे तुम्हाला सगळ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मिळाले जे तुम्हाला त्यांनी विचारलेले होते. रेड कलर मध्ये ते नवीन मिळालेले कोऑर्डिनेट्स आहेत. लास्ट लाइन मध्ये पुन्हा एकदा लिहायचे. therefore a ब्रॅकेट मध्ये 20 10, p ब्रॅकेट मध्ये 16 12, r ब्रॅकेट मध्ये 8 16 आणि b ब्रॅकेट मध्ये 0 20 आर द कोऑर्डिनेट्स ऑफ रिक्वायर्ड पॉइंट्स. हे असं फायनल आन्सर लिहायचं. आता पुढचा क्वेश्चन नंबर 20 बघा. प्रॉब्लेम नंबर आम्ही हा काही सोडून देणार नाही तुम्हाला कारण या टाईपचा क्वेश्चन झालेला आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर. फक्त भाषा वेगळी आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ सर्कल पासिंग थ्रू पॉइंट्स पी क्यू आणि आर. पी क्यू आर थोडक्यात या 3 पॉइंट्स मधून पास होणाऱ्या फिगर काढून मी तुम्हाला सगळं समजावून देतो. फक्त करायचं तुम्ही स्वतः. पी क्यू आणि आर ह्यांचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिलेत. पी काय आहे बघा 6 - 6. क्यू काय दिलाय बघा आपल्याला क्यू 3 - 7 आणि आर काय दिलाय तुम्हाला 3 3. या 3 पॉइंट्स मधून पास होणाऱ्या सर्कलचा सेंटर पाहिजे. म्हणजे हा समजा सेंटर एस असेल किंवा पी क्यू आर एम असेल काही म्हणा त्याला एक्स वाय. तर या सेंटरचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला विचारलेत. यापूर्वीच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला तो ट्रायंगल एबीसी चे सर्कम सेंटरचे आपण कोऑर्डिनेट्स मिळवले होते. सेम तोच टाइप आहे. फक्त
ट्रायंगल PQRच्या सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स, ह्याच्यात सर्कम रेडियस काढायची नाहीये. सर्कम रेडियस म्हणजे डिस्टन्स SP, SQ, SR ते तुम्हाला काही काढायचं नाहीये, म्हणजे सर्वात शेवटी. पण सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स मात्र काढायचे. म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला वापरून एकदा तुम्हाला SP इक्वल्स SQ वापरता येईल, SQ इक्वल्स SR वापरता येईल, आणि ते दोन इक्वेशन सायमल्टेनियस सोडवल्यानंतर तुम्हाला x आणि y चे कोऑर्डिनेट्स मिळतील. तिथपर्यंतच थांबायचं. रेडियस पुढून काढायची नाहीये. त्यामुळे हा क्वेश्चन तुमचा तुम्ही स्वतः करायचा आहे. त्याच्यानंतर 21st क्वेश्चन जो आहे त्यातला 21वा क्वेश्चन जो आहे 21st, ह्याची लेंथ फार मोठी आहे. प्रॉब्लेम अवघड नाही आहे, लेंथ फार मोठी आहे, म्हणून तुम्ही तात्पुरता क्वेश्चन स्किप करणार आहे, पण तो नंतर मी तुम्हाला शिकवणार आहे. ऍक्च्युअली बराचसा भाग तुमचा डिलीट पण झालाय, पण मी आपलं सगळा सिलेबस तुम्हाला शिकवतोय. त्यामुळं हा 21st क्वेश्चन मी पुढे घेणार आहे. आता आपण 22nd बघूया. तोही फार सोपा आहे. फाइंड द स्लोप ऑफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल विथ व्हर्टायसेस A B C D. तुम्हाला 4 व्हर्टायसेस दिलेत, A B C D असे 4 व्हर्टायसेस. A चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 7, B चे कोऑर्डिनेट्स आहेत 6 3, C चे कोऑर्डिनेट्स आहेत 0 -3 आणि D चे कोऑर्डिनेट्स आहेत -3 3. आणि तुम्हाला विचारलंय की त्यांच्या डायगोनलचे स्लोप तुम्हाला विचारलेत. AC आणि BD हे जे दोन डायगोनल आहेत ना, त्यांचे तुम्हाला स्लोप विचारले. स्लोप डिस्टन्स नाही, स्लोप विचारले. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट. बघा सोल्युशन बघायचं. A ब्रॅकेट मध्ये 1 7, B ब्रॅकेट मध्ये 6 3, C ब्रॅकेट मध्ये 0 -3, D ब्रॅकेट मध्ये -3 3 are the vertices of quadrilateral ABCD. आता AC चा स्लोप काढायचा आपल्याला. स्लोप ऑफ डायगोनल AC इक्वल्स, फॉर्म्युला काय आहे? डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स, म्हणजे y2 - y1 अपॉन x2 - x1. काही मायनस करा, कशातून? फक्त यातून ते केलं तर पुढच्या वेळी तसंच करायचं. 7 -3, 7 -3 अपॉन 1 - 0, म्हणजे 7 + 3 10 अपॉन 1, म्हणजे या AC डायगोनलचा स्लोप किती मिळाला तुम्हाला? 10 मिळाला. आता आपण दुसरा BD डायगोनल त्याचा स्लोप काढणार आहोत. स्लोप ऑफ डायगोनल BD, सेम फॉर्म्युला, डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स. BD कडे बघा. 3 - 3 न्यूमरेटर मध्ये डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स. -3 - 6 न्यूमरेटर 0 अपॉन -9 म्हणजे 0. सो डायगोनल BD चा स्लोप किती आला? 0. आणि पुढे डायगोनल AC चा स्लोप किती आला? तर तो 10 आला. असा तुमचा 22nd प्रॉब्लेम देखील संपलेला आहे. थोडक्यात तुमचा हा प्रॉब्लेम सेट 5 हा संपलेला आहे. पण त्यातला एक क्वेश्चन तो लेंथ मोठी आहे, तो बाकी आहे. मी त्याचा तो तुम्हाला मी ह्याच्यानंतर शिकवणार आहे. बाकी सगळे क्वेश्चन्स आपले पूर्ण झालेले. वेळच्या वेळी वही मध्ये पूर्ण करून ठेवा. आता आपण अल्जेब्राकडे जाऊ नेक्स्ट लेसन.